आणखीन एक पुढली घडामोड अशी आहे या सगळ्या परिस्थितीबद्दल, मुंबईत RT-PCRचा रिपोर्ट यायला वेळ लागतोय। जो रिपोर्ट 24 तासात देणं बंधनकारक आहे तो मिळायला 3 ते 4 दिवस लागतात। यामुळे रिपोर्ट येईपर्यंत या कालावधीत एखादा पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना पसरवू शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा दावा केलेला आहे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे माजी अध्यक्ष डॉक्टर दीपक बैद यांनी। जो टेस्ट है RT-PCR वो हमें करने में दिक्कतें आ रही है। जो रिपोर्ट 24 घंटे में आनी चाहिए वो रिपोर्ट 3 दिन 4 दिन के ऊपर लग रहे हैं आने के लिए। इसमें दिक्कतें ये होती है कि जो मरीज़ जिसे मालूम नहीं कि उनको बीमारी है वो घर से बाहर निकल के दूसरों को और परिवारजनों को बीमारी फैलाने का डर रहेगा और उसमें उनका इलाज करने में भी हमें डॉक्टरों को दिक्कतें होती है। इस समय कितनी तादाद में फैलेगी ये बीमारी कहना मुश्किल है, लेकिन ज़रूर ये दूसरे लहर से ये काफ़ी हद तक बढ़ोतरी होगी। लेकिन जैसे मैंने कहा, एक ही अच्छी चीज़ है कि इसकी तीव्रता कम है, तो नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन जो पेशेंट एडमिट होंगे उसकी संभावना कम हो जाती है। दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्यानं निर्बंध कठोर करण्याचे संकेत राज्य सरकारने दिलेत। अत्यावश्यक नसलेल्या गोष्टीसाठी निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या असल्याचं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितलं। तसंच तुर्तास लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून यात काही निर्णय घेण्यात आले असून लवकरच ते कळवण्यात येतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। तसंच तुर्तास लॉकडाऊन आवश्यक नसून निर्बंध अधिक कडक केले जातील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांनी स्पष्ट केले। तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळांनीही निर्बंध कठोर करण्याचे संकेत दिलेत। वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भाने चर्चा झालेल्या आहेत, परंतु निर्णय कुठलेही नाहीत। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी विचार विनिमय करून माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतात यावर। परंतु त्यांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या चर्चा होत असतात त्यातून त्यांना सगळं परिस्थिती अवगत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आज आम्हाला बोलवलं। इसके बारे में जो गाइडलाइंस है, ये गाइडलाइंस चीफ सेक्रेटरी ने इशू कर दिए हैं और उसी के मुताबिक हमको सबको अपना बिहेवियर रखना है और मदद करना है। आंकड़े जो अभी है, अगर ये आंकड़े नहीं बढ़ते और हम सब ने अगर कुछ जो चीज़ें हैं अगर हमने उनका पालन किया तो शायद लॉकडाउन की ज़रूरत भी ना पड़े और सामान्य जीवन ये डिस्टर्ब ना हो। यही हमारी प्राथमिकता है, क्योंकि इस पर इकॉनमी पर बहुत असर पड़ता है और जैसे अब स्कूल कॉलेज बंद हो गए, बाकी चीज़ें बंद ना हों, तो मुझे ऐसा लगता है कि आशा ये करते हैं कि लॉकडाउन की ज़रूरत ना पड़े। पूर्वी जर एक माणूस दोघांना करत असेल पूर्वीचा कोरोना बाधित, तर आता हा एक माणूस 2च्या ऐवजी 10 लोकांना पण त्याची बाधित करतो। एवढा त्याचा प्रसाराचा वेग आहे आणि त्यामध्ये करायचं काय याच्यावर अतिशय गंभीरपणे सरकारसुद्धा विचार करत आहे, आम्ही सुद्धा विचार करतो। लोकांनी घाबरावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही, किंवा पूर्ण लॉकडाऊन करून पूर्वीसारखी काही परिस्थिती निर्माण करावी असंही माझ्यासारख्याला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये गोरगरीब जे आहेत ते फार अडचणीत येत आहेत, तेही मला वाटत नाही। पण शेवटी राज्य शासन काय सांगेल ते